माझं नाव सोहन गोविंद मारतळे आहे. मी कोणार्क कोचिंग क्लासेसचा स्टुडंट आहे. नीट UG 2026च्या एक्झामिनेशनमध्ये माझी ऑल इंडिया रँक 944 आलेली आहे विथ अ स्कोर ऑफ 659 आउट ऑफ 720. नमस्कार, मी सोहम मारतळीची आहे. मी KCC बद्दल सांगायचं म्हटलं तर KCC म्हणजे माझा दुसरा परिवारच. मी जेवढा विश्वास माझ्या मुलावर घरी ठेवते किंवा जेवढं लक्ष मी घरी देते, तेव्हा त्याच्यापेक्षाही जास्त KCCमध्ये लक्ष असल्यामुळे मला KCCमध्ये जेव्हा माझी मुलं जातील तेव्हा मला कसल्याच प्रकारचे टेन्शन नसेल. आणि विशेष म्हणजे कोणाळी सराचे खूप खूप आभार मानते मी, कारण त्यांना इतकं मॉरली सपोर्ट केले. कोणाळी सर असो, बिरादार सर असो, अदर फॅकल्टी, फिजिक्स, केमिस्ट्री बायोची खूप म्हणजे शेवटच्या मुवमेंटपर्यंत, म्हणजे आता नीटचा पेपर 2 दिवसावर आहे, त्या मुवमेंटपर्यंत त्यांना मॉरल सपोर्ट केलेला आहे त्यांनी. त्याच्यामुळे मी ते कोणाळी क्लासेसचे खूप खूप आभारी आहे की त्यांनी मुलांचा विश्वास संपादन करून शेवटपर्यंत त्यांना मोटिवेट केलेले आहे आणि त्यांनी खऱ्या अर्थाने सार्थक झालेले आहे. कोणार्क क्लासेसने पूर्ण जबाबदारी घेतली होती माझी की मला एक पण दिवस कठीण जाणार नाही. त्यासाठी खूपच चांगलं वाटतं की कोणार्क सरांनी मला खूपच सपोर्ट केला की एक पण दिवस कठीण जाणार नाही. सगळे दिवस एकदम एन्जॉयमेंटमध्ये गेले आणि म्हणतात ना की एज्युकेशन इज अ जॉयफुल प्रोसेस, त्या स्टेटमेंटचं खूपच कोणार्क सरांनी लक्षात ठेवलं. त्यामुळे सगळेच दिवस खूप चांगले गेले आज. मी तर म्हणेल की पूर्ण भारतामध्ये कोणार्क कोचिंग क्लासेसमध्ये जे टीचर स्टुडंटचं इंटरॅक्शन राहते ते बाकीच्या कोणत्याच इन्स्टिट्यूटमध्ये भेटू शकत नाही. कारण एकदम पर्सनलाइज्ड अटेन्शन राहते टीचर आणि स्टुडंटचं. जसे बॅचची जी नंबर ऑफ स्टुडंट्स इन अ पर्टिक्युलर बॅच ते खूपच कमी पण राहतात. त्यामुळे पर्सनलाइज्ड अटेन्शन राहते. प्रत्येक टीचर क्लासमध्ये पण, क्लासनंतर पण, डाऊट सेशनमध्ये पण स्टुडंटसोबत कॉन्टॅक्टमध्ये राहतो. आणि ज्या प्रकारे समजा कोणता स्टुडंट लो फील करतोय स्कोर कमी आल्यामुळे, त्याच्यानंतर मग त्याला सपोर्ट करणं, किंवा जर चांगला स्टुडंट आहे, परफॉर्मन्स वाढतोय त्याला अजून मॉरल बूस्टअप करून कसं त्याचा परफॉर्मन्स बूस्टअप करता येईल, त्याच्यासाठी टीचर जे स्ट्रगल करतात. आणि ॲकॅडमिकलीच नाही तर जे अदर थिंग्स राहतात की एक्झाम मॅनेज कसं करायचं आणि बाकीचे जे स्ट्रेस रिलेटेड इश्यूज आहेत ते मॅनेज कसे करायचे, ते पण जे कोणार्क कोचिंग क्लासेसमध्ये टीचर्स गाईड करतात स्टुडंट्सला, ते मला वाटत नाही की कोणत्या दुसऱ्या कोचिंग तितकं सपोर्ट करत असतील पर्सनलाइज्ड. आणि कोणार्क सरांनी आम्हाला स्वतः स्पेशल एक क्लास प्रोव्हाइड केला होता स्टडीसाठी. ACA पण होती त्या क्लासमध्ये. त्याच्यामुळे अभ्यासाबद्दल काहीच आम्हाला त्रास झाला नाही. रात्री पण टाईमची फ्लेक्झिबिलिटी होती. 8पर्यंत तर बसू शकत होते. मात्र कोणार्क सर आम्हाला स्पेशली सांगितले पण होते की जर चांगला अभ्यास होत असला तर 10पर्यंत पण बसू शकतो. आम्ही इन्स्टिट्यूटमध्येच अभ्यासाला बसायचे आणि इन्स्टिट्यूटचा रूलच आहे की मोबाईल अलाउड नाही. मग तो साधा बटनवाला जरी असला तरी तो अलाउड नव्हता. ऑलरेडी ते सगळे रिसेप्शन एरियामध्ये कॉन्टॅक्ट करायचाच असला पॅरेंट्ससाठी तर 2 फोन अरेंज केलेले होते त्यांनी. सो मोबाईलसाठी तर आमचं तसं डिस्ट्रॅक्शन नव्हतं. तरी कधी समजा घरी राहिला तर मग मोबाईल ॲज अ डिस्ट्रॅक्शन नव्हतं. जर मोबाईल वापरायचाच आहे तर अभ्यासाच्या कारणासाठी वापरायचा असं होतं. जास्तच मोबाईलमुळे डायव्हर्ट झाले तसं काही गोष्ट नव्हती. नवीन विद्यार्थ्याला माझं एवढंच म्हणणं राहील की 2च वर्षाचा प्रवास आहे. आणि कोणार्क सर आणि माझे पप्पासुद्धा म्हणतात की एज्युकेशन इज अ जॉयफुल प्रोसेस. आपण जितकं जास्त टेन्शन घेऊ तितकं आपण स्वतः परफॉर्मन्स आपला डाऊन होत जाईल. जेवढे कॉन्सेप्ट क्लिअर करता येतील क्लासमध्ये फॅकल्टीसोबत कनेक्ट करून तेवढे कॉन्सेप्ट क्लॅरिटीवर फोकस करायचं. फिजिक्स, केमिस्ट्रीसाठी, बायोसाठी NCERTला फॉलो करायचं. आणि जे दिलेले होमवर्क आहे, DPPs आहेत, क्वेश्चन्स आहेत प्रॅक्टिससाठी, NCERTचे जे क्वेश्चन्स राहतात ते जर फॉलो केले तर मग मिळून जाईल क्लिअर एकदा. कोणार्क कोचिंग क्लासेस मी तर म्हणेन माझं दुसरं घरच आहे. माझी मम्मी पण बऱ्याचदा म्हणते की कोणार्क कोचिंग क्लासेस दुसरा परिवारच आहे आमचा.
कारण तिकडे कॅन्टीनची पण फॅसिलिटी आहे आणि सकाळी 7 वाजेपासून तर रात्री 10 वाजेपर्यंत बघा, बिलकुल कॉन्फिडेंटली जर तिकडे बसत असला तर ते दुसरं घरच म्हणता येईल आपल्याला. स्पेशली कोनाळे सरांपासून जर आपण सुरुवात केली, मी 10वीमध्ये ॲडमिशन घेतली होती कोनाळे इन्स्टिट्यूटमध्ये. आमची जी बॅच आहे स्टार बॅच ती सप्टेंबरमध्ये सुरू झाली होती. सप्टेंबर 2023 11 सप्टेंबरला झाली होती. त्याच्यात मग आमची 10वी तेव्हा सुरूच होते आणि बरेचसे जे बॅचेस राहतात, काही बॅचेस सकाळी होते, मात्र जे स्कूलिंगचे स्टुडंट्स होते ते काही फक्त 5 ते 6 स्टुडंट होते की जे स्कूलिंगचे बॅचचे होते. त्यासाठी मग त्यांना मॉर्निंग बॅच अटेंड करता येत नव्हती. तर मग अजून पण आठवते की कोणाळे सरांनी स्पेशल फक्त 4 बेंच टाकून एक स्पेशल AC कंडिशन हॉल दिलेला होता विथ स्मार्ट बोर्ड आणि फक्त 4च महिने तो हॉल बनवलेला होता कोणाळे सरांनी. मात्र ते 4 महिने जे आम्हाला 4-5 मुलांसाठी जो एज्युकेशनसाठी प्रोव्हाइड केलेला होता, आमचे बायोचे लेक्चर्स व्हायचे तिकडे, तर ते इतके हेल्पफुल होते. जर तो कदाचित कोणाळे सरांनी पाऊल उचलला नसता तर हा एवढा मोठा रिझल्ट प्रोड्यूस झाला नसता. नंतर मग कोणाळे मॅडम आणि बाकीचे जे टीचिंग फॅकल्टीज आहेत बायोसाठी, आयुष सर, पाटील सर, केमिस्ट्रीला बिरादर सर, अनिल सर, कोणाळे सर, स्पेशली कोणाळे सरांची फिजिकल केमिस्ट्री सरांनी 1-1.5 वर्षच फिजिकल केमिस्ट्री घेतली. त्याच्यानंतर इतके कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी झाली होती क्लासमध्ये. JEE क्वेश्चन करून घेणे आणि मॉड्यूलचे क्वेश्चन्स करून घेणे, NCERTचे कॉन्सेप्ट एक्सप्लेन करणे. नंतर फिजिकल केमिस्ट्री वाचायची गरजच पडली नाही आणि क्वेश्चन्स पण चुकतच नव्हते. ऑलमोस्ट ते स्वतःच्याच चुकीमुळे चुकू शकतात असे झाले होते. सगळ्या फॅकल्टीजने मॉरल सपोर्ट इतका केला की शेवटपर्यंत बिलकुल असं वाटलं नाही की फायनल एक्झामला कसं. एवढं होतं की कॉन्फिडंट आहे आणि फायनल एक्झामला पण चांगलंच होणार आहे.